नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात धडधड निर्माण करतोय. कारण प्रश्न साधा आहे, पण उत्तर धक्कादायक आहे. आज सोने आणि चांदीचे भाव नेमके काय सुरू आहेत आणि 1980 सालाशी त्यांची तुलना का केली जात आहे? अनेक जण म्हणतात की हे फक्त सामान्य चढउतार आहेत, पण रिपोर्ट्स काहीतरी वेगळंच सांगतायत. कारण जे काही 2025च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला घडलंय ते पाहता बाजारात भीतीही आहे आणि संधीही आहे. म्हणूनच आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत की वायदा बाजारात MCXवर सोने चांदीची स्थिती काय आहे, डॉलर कमजोर का झाला आहे, चीनचा यात नेमका रोल काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराने आता घाबरायचं की थांबायचं. हे सगळं समजून घेण्यासाठी सुरुवात करूया आजच्या आकड्यांपासून. सोमवारी MCX वायदा बाजारात सोन्याच्या दरात अचानक जोरदार उडी पाहायला मिळाली. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सोनं जवळपास 2% वाढून साधारण 10 ग्रामला अंदाजे 1,58,000 रुपयांच्या आसपास ट्रेड होत होतं. तर दुसरीकडे चांदीने तर अक्षरशः धडाकाच दिला. वायदा बाजारात चांदी जवळपास 6% उसळी मारत किलोमागे अंदाजे 2,64,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हे आकडे ऐकायला मोठे वाटतायत, पण यामागची कहाणी त्याहून मोठी आहे. कारण हे दर सराफा बाजारातले नाहीत, हे फक्त वायदा बाजारातले दर आहेत, जिथे भाव मिनिटागणिक बदलतात. आणि हाच तो बाजार आहे जिथे सध्या प्रचंड झिगझॅग चालू आहे. म्हणजे कधी अचानक वाढ, कधी तितकीच मोठी घसरण. दुपारी 11:30च्या सुमारास जर पाहिलं तर सोनं थोडं खाली येऊन साधारण 1,57,500च्या आसपास होतं, तर चांदी सुमारे 2,61,000च्या आसपास होती. म्हणजे काही तासांतच हजारो रुपयांचा फरक हा प्रश्न निर्माण करतो की असं का होतंय. याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरची कमजोरी. अमेरिकन डॉलर 4 फेब्रुवारीनंतर आपल्या नीचांकी पातळीवर आला आणि जेव्हा जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा त्याचा थेट फायदा सोने चांदीसारख्या सेफ ॲसेट्सना होतो, विशेषतः भारतासारख्या देशात. कारण इथे सोने केवळ गुंतवणूक नाही तर भावना आहे. पण एवढंच कारण नाही. दुसरं मोठं कारण म्हणजे जगभरात वाढलेली भूराजकीय अनिश्चितता. मध्य पूर्वेत रोज बदलणारी परिस्थिती, आज एक बातमी उद्या दुसरी बातमी. अशा वातावरणात गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित पर्यायाकडे वळतात आणि तो सुरक्षित पर्याय म्हणजे सोने आणि चांदी. सेफ हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धातूंना मागणी वाढते आणि भाव वर जातात. पण इथपर्यंत सगळं ठीक वाटत असतानाच खरी भीती इथे सुरू होते. कारण अनेक तज्ज्ञ सांगतायत की 1980 नंतर पहिल्यांदाच चांदीमध्ये इतकी प्रचंड अस्थिरता पाहायला मिळते. काही तासांत 10% घसरण आणि लगेच पुन्हा उसळी. हे चित्र सामान्य नाही. आणि यामागे लिक्विडिटीची कमतरता, सट्टेबाजी आणि चीनमधील बदललेली परिस्थिती जबाबदार आहे. आणि इथूनच ही गोष्ट 1980शी तुलना केली जाऊ लागली आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की खरंच इतिहास पुन्हा घडतोय का, की ही फक्त एक तात्पुरती घबराट आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी पुढच्या भागात आपण चांदीच्या अस्थिरतेचा इतिहास, चीनचा रोल आणि 1980 मध्ये नेमकं काय घडलं होतं ते सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ सोडू नका, कारण खरी गोष्ट आत्ता उलगडणार आहे. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्यावर येतो जिथे सगळ्यात जास्त चर्चा होतीये, ती म्हणजे चांदी आणि 1980 सालाची तुलना. कारण अनेक जण विचारतात 1980 मध्ये असं काय घडलं होतं की आज पुन्हा त्याची आठवण काढली जाते. 1980 साली चांदीच्या बाजारात प्रचंड सट्टेबाजी झाली होती. काही मोठ्या गुंतवणूकदारांनी बाजारावर जवळपास ताबा मिळवला होता. भाव कृत्रिमरित्या वर नेले गेले आणि नंतर अचानक सपोर्ट तुटला आणि चांदीचे दर कोसळले. अगदी त्याच धर्तीवर आजची परिस्थिती काहीशी तशीच वाटतेय. कारण जानेवारीमध्ये चांदीने ऑल टाइम हाय गाठल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात आपला 1/3 म्हणजे जवळपास 30% जास्त भाव गमावला आहे. आणि हे सामान्य करेक्शन नाही, कारण इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी घसरण ही बाजारातील तणाव दर्शवते. तज्ज्ञ सांगतात की जेव्हा व्होलॅटिलिटी अचानक वाढते तेव्हा मार्केट मेकर स्प्रेड वाढवतात, म्हणजे खरेदी आणि विक्री दरात मोठा फरक निर्माण होतो. यामुळे बाजारात तरलता कमी होते आणि परिस्थिती आणखी बिघडते. सध्या चांदीच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे चीन. चीन हा जगातील सगळ्यात मोठा खरेदीदार आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडे सगळ्यात मोठा साठाही आहे. त्यामुळे चीनमध्ये जे काही घडतं त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर आणि भारतावरही होतो. अलीकडच्या काळात चीनमध्ये चांदीची खरेदी थंडावली आहे. देशांतर्गत दर आंतरराष्ट्रीय बेंचमार्कच्या तुलनेत डिस्काउंटमध्ये ट्रेड होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. परिणामी खालच्या स्तरावर चांदीला सपोर्ट मिळत नाही आणि भाव धडाधड खाली येतात. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्टॉप लॉस ट्रिगर होणं.
अनेक गुंतवणूकदारांनी आपला नफा वाचवण्यासाठी पटकन विक्री केली, ज्यामुळे सेलिंग प्रेशर वाढलं आणि अस्थिरता आणखी वाढली. दुसरीकडे सोनं मात्र तुलनेनं स्थिर दिसतंय, कारण सोन्याचा बाजार आकाराने मोठा आहे, लिक्विडिटी जास्त आहे, त्यामुळे मोठ्या हालचालींचा परिणाम तो सहज पचवतो. पण चांदीचा बाजार लहान असल्यामुळे थोडीशीही मोठी खरेदी किंवा विक्री भावाला जोरात हलवते. म्हणूनच तज्ज्ञ नेहमी म्हणतात की चांदी ही सोन्याच्या तुलनेत जास्त धोकादायक पण जास्त नफा देणारी धातू आहे. आशियाई व्यवहारादरम्यान स्पॉट चांदी एकाच वेळी काही टक्क्यांनी वर गेली आणि काही वेळातच पुन्हा घसरली, म्हणजेच सपोर्ट लेवल टिकत नाहीये. हे सगळं ऐकून अनेक जण विचारतात की मग गुंतवणूक करायचीच नाही का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कारण चांदी आता केवळ गुंतवणुकीची धातू राहिलेली नाही, ती औद्योगिक वापरात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. इलेक्ट्रिक वाहनं, सोलार पॅनल्स, ग्रीन एनर्जी या सगळ्या क्षेत्रात चांदीची मागणी भविष्यात प्रचंड वाढणार आहे. आणि हाच विरोधाभास सध्या बाजाराला गोंधळात टाकतोय. एकीकडे दीर्घकालीन मागणी मजबूत आहे आणि दुसरीकडे अल्पकालीन सट्टेबाजी आणि चीनमधील परिस्थितीमुळे भाव कोसळत आहेत. मग अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं? याचं उत्तर आपण पुढच्या आणि शेवटच्या भागात शोधणार आहोत, कारण पुढचा निर्णय तुमच्या पैशांचं भविष्य ठरवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, की या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाने काय करायचं? घाबरून सगळं विकून टाकायचं की ही संधी समजून शांतपणे थांबायचं? तज्ज्ञांचं मत इथे थोडं वेगळं आहे. ते म्हणतात की सध्या जे काही सुरू आहे ते अल्पकालीन अस्थिरता आहे, पण ती लवकर संपेल असंही नाही. कारण भूराजकीय तणाव, अमेरिकन सेंट्रल बँकेचे निर्णय, डॉलरची चाल, चीनमधील सट्टेबाजी हे सगळे घटक अजूनही अनिश्चित आहेत. त्यामुळे चांदीमध्ये चढउतार कायम राहू शकतात. पण दीर्घकाळाचा विचार केला तर चांदीची मूलभूत मागणी मजबूत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय वाढत आहे, सोलार एनर्जी प्रोजेक्ट्स वाढत आहेत आणि ह्या सगळ्यात चांदी हा अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी प्रत्येक घसरण ही संधी असू शकते. पण अट एकच आहे, घाई करू नका. दुसरीकडे सोनं अजूनही सुरक्षित मानलं जातं. 2013 नंतरची सर्वात मोठी घसरण जरी आली असली तरी सोन्याने स्वतःला सावरला आहे. डॉलर कमजोर असेपर्यंत आणि जागतिक तणाव असेपर्यंत सोन्याला सपोर्ट मिळत राहील असं तज्ज्ञ सांगतात. 1980ची आठवण म्हणून दिली जाते, कारण तेव्हा देखील प्रचंड अस्थिरता होती. लोक घाबरले होते, पण ज्यांनी संयम ठेवला त्यांनी पुढे मोठा फायदा कमावला. इतिहास नेहमी तसाच घडत नाही, पण तो इशारे नक्की देतो. आजचा इशारा स्पष्ट आहे. बाजारात भावना जास्त आहेत, तथ्य कमी आहेत. म्हणून निर्णय घेताना भावनांवर नाही तर माहितीवर विश्वास ठेवा. वायदा बाजार आणि सराफा बाजार यात फरक समजून घ्या. दर मिनिटाला बदलणारे आकडे पाहून घाबरू नका, कारण ते खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या लढाईचे परिणाम आहेत, तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांचे नाहीत. आज सुधार दिसतोय, उद्या पुन्हा घसरण होऊ शकते आणि परवा पुन्हा उसळी येऊ शकते. हीच 2026च्या सुरुवातीची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच 1980शी तुलना होतीये, कारण तेव्हाही बाजाराने संयमाची परीक्षा घेतली होती. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, सोनं आणि चांदी हे फक्त धातू नाहीत, ते विश्वासाचं प्रतीक आहेत. आणि जेव्हा जग अस्थिर होतं तेव्हा माणूस पुन्हा त्यांच्याकडेच वळतो. प्रश्न इतकाच आहे की तुम्ही भावनेने निर्णय घेणार की समजूतदारपणे? कारण हा निर्णय तुमचा आजचा नाही तर उद्याचं भविष्य ठरवणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं होतं. धन्यवाद.